नमस्कार, मी राजकमल देशपांडे. रहा फिट या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे आहे आणि त्याच निमित्ताने आपण आजच्या रहा फिट या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत की जी सर्जरी असते ओपन हार्ट सर्जरी किंवा आपण म्हणू शकतो बायपास सर्जरी, त्या सर्जरीला काही पर्याय असू शकतो का, आणि या सगळ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आता डॉक्टर प्रतीक्षा गांधी आहेत. आपलं स्वागत आहे स्टार माझामध्ये. त्याचप्रमाणे तुमचे जर काही प्रश्न असेल तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 0226630235. आपण चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, आपण 29 तारखेला वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करतोय, नेमकं काय सांगाल याचं महत्व आपल्या प्रेक्षकांना? सर्वात पहिला रहा फिटचे सगळे दर्शकांना माझा वर्ल्ड हार्ट डेच्या शुभेच्छा. मेन जे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी आहे ते आता वर्ल्डमध्ये वर्ल्ड हार्ट डे जो आहे तो प्रत्येक सप्टेंबर लास्ट वीक मध्ये वर्ल्ड ओव्हर साजरा केला जातो, मोर दॅन 100 कंट्रीज. आणि यावेळी मेसेज आहे वन वर्ल्ड वन होम वन हार्ट. म्हणजेच काय आहे की पूर्ण जगभर मध्ये ऑलमोस्ट 30% डेथ्स हार्ट डिझीज रिलेटेड मुळे होत आहे. आणि सर्वात महत्वाचं काय माहितीये का की 82% जे आहे दॅट इज ड्यू टू इन डेव्हलपिंग कंट्रीज. तर म्हणून भारत पण डेव्हलपिंग कंट्री आहे आणि इंडिया इज ऑलमोस्ट बिकमिंग द हार्ट डिझीज कॅपिटल. तर याच्यामध्ये मेसेज काय आहे की जे होम प्रत्येक घरगुतीमध्ये एक गुड हार्ट अँबॅसेडर असलं पाहिजे. तुमच्या ज्या घरगुती फ्रीजमध्ये जंक फूड काढून हिरवे पालेभाजी फ्रुट्सचा समावेश झाला पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढली पाहिजे. टीव्ही 2 तासपेक्षा जास्त नको. आणि मेन म्हणजे हेल्थ चेकअप फारच गरजेचं आहे. नक्कीच आपण आता चर्चेला सुरुवात करूयात. खरं तर बायपास सर्जरी म्हणजे नेमकं काय? अशी बायपास सर्जरी नेमकं हृदयरोग झालं की आपल्याला ते माहिती आहे की अटॅक आला किंवा अँजिओग्राफी करा. मग अँजिओग्राफीमध्ये तिन्ही नसमध्ये जेव्हा अडथळे आले, ज्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो, तर तेव्हा सर्जरी करा. तर बायपास सर्जरीमध्ये हॉस्पिटलायझेशन इन्व्हॉल्ड असलं. आपलं त्या ऑपरेशन साधारण 4 ते 6 किंवा 8 तास असं लांब असतं. आणि त्याच्यामध्ये जे आपलं इथलं बोन आहेत त्याला स्टर्नम म्हणतो, ते कट करून मग ज्या हार्टच्या ज्या आर्टरीज जिथे अडथळे असतात तर तिथे ग्राफ्ट्स केले जातात. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बायपास सर्जरीमध्ये ब्लॉकेजेस काढले जातात. असं नसतं. हातातून किंवा पायातून ग्राफ्ट्स घेऊन त्याला बायपास केलं जातं. ओके. म्हणजे अतिशय लांब अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया असते. मात्र बायपास सर्जरी करायला काही वयोमर्यादा असते की? साधारणपणे ओल्ड एज मध्ये कॉम्प्लिकेशन जेव्हा जास्त असतात, म्हणजे 70+ जेव्हा ब्लड प्रेशर, डायबिटीज, इतर काही लोकांना किडनी प्रॉब्लेम असतात, लंग प्रॉब्लेम असतात. पण हल्ली जे लेटेस्ट टेक्निक झालेले आहेत तर बऱ्याचशा वेळी चांगले सर्जन आणि हॉस्पिटलमध्ये ओल्ड एज मध्ये पण आपण करू शकतो. नक्कीच. त्याचप्रमाणे काय सांगाल, तुम्ही आताच म्हणालात की भारतामध्ये खरं तर हार्ट डिसीजमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. मात्र बायपास करण्याची जी वेळ आहे ती नेमकी काय येते? याला एक धकाधकीचं आयुष्य जे आपलं झालेलं आहे, रुटीन जे झालेलं आहे, ते सुद्धा थोडं कारणीभूत आहे असं वाटतं? बरंच कारणीभूत आहे. कारण की हार्ट डिझीज इज लाईक अ सायलेंट किलर. कारण की आज 70% लोकांना हार्ट अटॅक हा पहिलं चिन्ह असतो. म्हणजे त्यांना आत हृदयविकार होत असतो, त्यांना माहितीच नसतं. म्हणजे आत काय चालतं, त्याच्यामुळे लोक चेकअप करायला जात नाही. आणि जेव्हा आजार कळतो तेव्हा शेवटच्या घटकेला कळतो आणि बऱ्याचशा वेळा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे सर्जरी करावी लागते. पण मेन जे माझा जो विषय प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, त्याचा मेन एम आहे की लोकांना हार्ट अटॅक पासून कसं टाळायचं आणि जर सर्जरी वगैरे असेल तर सर्जरी पासून कसं अवॉइड करायचं, म्हणजे बायपासला पर्याय जे आपण म्हणतो. नक्कीच. तुमचं सुद्धा एक पुस्तक आलेलं आहे याच विषयावर आणि ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालाय. नेमकी कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला हे पुस्तक लिहिण्यासाठी? मेनली माझा जो विषय आहे प्रतिबंधक जे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, त्याच्यामध्ये मी काय बघत होते की आपल्या देशामध्ये हॉस्पिटल्स वाढत चालली आहे, कार्डिओलॉजिस्ट पण वाढत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होत चाललेलं आहे की हृदयरोगी वाढत चाललेला आहे. कारण की प्रतिबंधक लक्ष आपलं नाही आहे. आणि बरेचशा लोकांना, ऑलमोस्ट 90% लोकांना हे कॉस्टली सर्जरीज वगैरे पण परवडत नाही. हल्ली तुम्ही कुठलंही म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये पण 2-3 लाख 4 लाखच्या खालती हार्टची ट्रीटमेंट्स होत नाही. तर 25 इयर्स बिफोर डॉक्टर डी नॉर्निशने प्रमाणित केलं की नुसतं जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणून तुम्ही आपलं ऑपरेशन अवॉइड करू शकता.
मग तसंच म्हणजे मी पण सगळं रिसर्च केली. मी अमेरिकेत लंडन सगळीकडे जाऊन सगळं प्रशिक्षण घेतलं आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही मोर दॅन 30,000 पेशंट्सला ऍडवाइस दिलेलं आहे की कसं आपलं ॲलोपॅथिक गोळ्यांबरोबर जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणून कसं आपण ऑपरेशनला अवॉइड करू शकतो. नक्कीच. म्हणजे मग बायपास सर्जरीला काही उपचार पद्धती जी आहे ती असू शकते असं तुम्हाला वाटतं, म्हणजे ही बायपास सर्जरी टाळण्यासाठी? आता बायपास सर्जरी जेव्हा झालेली तेव्हा इट वॉज इन 1950s. आता ऑलमोस्ट इट इज अ 70-year-old सिस्टम. लास्ट 20 years मध्ये मेडिकल प्रोफेशनमध्ये बरेचसे रिसंट ऍडव्हान्समेंट्स आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही जे आमच्या सेंटर्समध्ये EECP म्हणून जी उपचार पद्धती आहे ती USFDA अप्रूव्ड आहे आणि ते एक प्रकारचं नैसर्गिक बायपास करत असते. तर ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा जे स्टार्ट केलेलं, आम्ही मॅक्सिमम रुग्णांना ह्याच्यामध्ये ट्रीट केलेलं आहे. तर तो 35 दिवसाचा कोर्स असतो. रोज 1 तास रुग्णांना सेंटरवर यावं लागतं. मुख्य म्हणजे याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन नाहीये, ब्लड लॉस नाहीये, कुठलाही शरीरावर काही स्कार वगैरे नाहीये. तर मेनली पेशंटला तेच हवं असतं की हॉस्पिटलायझेशन नको. खरं, नक्कीच. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत, मात्र तुमचा एक छोटासा ब्रेक घेतोय. पुन्हा एकदा आमच्या नंबरची आठवण करून देते. तुम्हाला जर काही या सगळ्या विषयावरती प्रश्न विचारायचे असेल तर मला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 666-30-235. घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा स्टार माझा. Live like a macroman. A patient comes to a doctor and trusts their life to them. We cannot betray the trust that has been reposed on us. The hospital is a major interface with the community. Access is not limited to a few. It is not a hospital for profit. In life, the most important is to be of use to the community. Otherwise, one cannot be happy. Tata Steel. Values stronger than steel. आज क्या बात है? आनंद. बड़े खुश लग रहे हो. परम आनंद. कुछ बताओगे भी? निर्मल आनंद. LIC जीवन आनंद, मेजॉरिटी पर सम अश्योर्ड और बोनस, उसके बाद भी जीवन भर इंश्योरेंस का भरोसा. मैं वो, हम, तुम और वो तो आनंद ही आनंद. सोपं नाही वाचणं त्या नेटवर्क पासून जे राहतं सोबत क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी. अंकल जी, या टाटा स्कायच्या बॉक्स बरोबर काही फ्री मिळेल की? नक्की मिळेल. बघितलं, विचारलं तर लाईव्ह जिंगल आला. 13 हफ्ते, 16 कंटेस्टेंट और A सुपर शेफ. अमूल फूड महा चैलेंज सिर्फ फूड पर, इंडिया का फेवरेट टीवी चैनल. आपली दिवाळी करा आणखी प्रकाशमय फिलिप्स एनर्जी एफिशियंट लाईट सोबत आणि करा बचत देखील. असलीला पर्यायच नाही. या निर्दयी दुनियेत टिकून रहा फक्त किर्लोस्कर अस्सल स्पेसच्या साथीने. कॉल करा 1-800-233-3344. वाओ, नया हेयर स्टाइल, मेरी फेवरेट टीवी स्टार का लेटेस्ट. लेटेस्ट ड्रेस, पर्स, ज्वेलरी. शूट के बाद क्या करती है? तुझे शॉपिंग करके सबसे पहले तुझे बताती है. अब कहेगी प्रतिज्ञा और तपस्या को भी जानती है. बस तुम भी जान लो. पिछली बार हमने शॉपिंग की. सास बहू और साजिश से आपको मिले दूसरे चैनल्स के मुकाबले लेटेस्ट जानकारियाँ, सीरियल्स और उनके पीछे की लेटेस्ट कहानियाँ. तो न्यूज नहीं, सिर्फ स्टार न्यूज देखिए. स्टार न्यूज आपको रखे आगे.
राहाफिट या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सर्जरीला, काही बायपास सर्जरीला काही पर्याय असू शकतो का. आता आपण चर्चा पुढे नेऊयात. डॉक्टर, तुम्ही मगाशीच म्हणालात की खरं तर अगदी ऐन मोमेंटला येऊन एकदम छातीमध्ये दुखायला वगैरे लागलं की मग लक्षात येतं की आता तर ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे. तर साधारण कुठल्या वर्षापासून चेकअप करायला हवेत, नेमके काय काय चेकअप करणं गरजेचं आहे? पहिलं जे आमच्याकडे रुग्ण येत होते ते 60च्या नंतर हार्ट प्रॉब्लेम व्हायचा. पण हल्ली जसं आपण आता डिस्कशन केलं की जीवनशैलीमध्ये एवढी दगदग झालेली आहे की तरुण लोकांमध्ये पण हार्ट प्रॉब्लेम हा कॉमन झालेला आहे. इनफॅक्ट आपल्या देशामध्ये 25 ते 45 वयोगटामध्ये, जसं की इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह जो एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये हार्ट डिझीजचा रेट वाढतच चाललेला आहे. तर हल्ली आम्ही ऑलमोस्ट 25 नंतर कार्डियक चेकअप स्टार्ट करतो. बेसिक चेकअपमध्ये जे कोलेस्ट्रॉल लेवल्स आपण जे म्हणतो, लिपिड प्रोफाईल, ते महत्वाचं आहे. शुगर्स महत्वाचे आहे कारण की ऑलमोस्ट वी आर बिकमिंग डायबिटीज कॅपिटल ऑफ इंडिया. कारण की हे हृदयविकार कुठल्या जीवजंतू किंवा व्हायरसमुळे होत नाही, त्याला धोक्याचे घटक असं आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर चेक, डायबिटीज चेक, लिपिड प्रोफाईल, मग असतो वेट हिप रेशिओ, कारण की पोटावरची जी चरबी आहे त्याच्यामुळे पण हृदयविकार होण्याची शक्यता असते. BMI आहे. तर हे जे सगळ्या बेसिक चाचण्या आहे. आणि जे पण 45-50 प्लस आहे त्यांना ऍडव्हान्स पण कार्डियक टेस्ट असतात, जसं की स्प्रेडमिल आहे, इको आहे, करू शकतो. आणि ज्यांच्यामध्ये अशी अनुवंशिकता असते की माझे वडील 45ला अटॅक येऊन गेलेले किंवा काकांमध्ये, तर त्या लोकांमध्ये हल्ली हार्टचं स्कॅनिंग पण अवेलेबल आहेत. म्हणजे जसं म्हणजे डिपेंडिंग ऑन द हिस्ट्री वी कॅन ऍडवाइज देम की व्हॉट इज इम्पॉर्टंट. पण मग बायपास सर्जरी आपण आता सगळे उल्लेख केलेला आहे की नेमकी बायपास सर्जरी कशामुळे, पण नेमकं बायपास सर्जरी जर एखाद्या पेशंटला टाळायची असेल तर नेमकं काय करायला हवं? मेनली काय झालेलं आहे की हल्ली बायपास सर्जरीचं प्रमाण खूपच वाढत गेलेलं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये पण लोकांना अडथळे वगैरे असायचे, पण ते लोक त्यांची लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे. तर ऍक्च्युली 80% लोकांना सर्जरी आवश्यक नसते. जेव्हाही अँजिओग्राफी केली जाते आणि तिन्ही नसमध्ये जेव्हा अडथळे निघतात, तर जर पेशंटला औषध घेऊन बरं होत असेल तर तो फर्स्ट चान्स दिला पाहिजे. तर म्हणून आम्ही काय करतो की जेव्हा आम्ही पेशंटला असेसमेंट करतो तर ठराविक ग्रुपच पेशंटचा असतो ज्यांना बायपास अत्यंत आवश्यक असते आणि आम्ही त्यांना सांगतो. ऑलमोस्ट 80% पेशंट्सला आपण सर्जरीपासून वाचवू शकतो ते, आणि ते शक्य आहे. आणि आम्ही ऑलरेडी ते ऑलमोस्ट सो मेनी पेशंट्सला केलेलं आहे, त्याच्यामुळे सक्सेस रेट पण चांगला आहे. नक्कीच. पण मग लाईफस्टाईलमध्ये असे नेमके कुठले कुठले बदल करणं आवश्यक आहे? लाईफस्टाईलमध्ये काय आहे की जे एक तर आहार खूपच महत्वाचा आहे की समतोल, करेक्ट बॅलन्स डायट जे आपण म्हणतो. तर लोकांचं आहारमध्येच चुकतं, जसं की जास्त पालेभाजी वगैरे न खाता पोळी, राईस याच्यावर जास्त भर असतो, किंवा फ्राईड फॅटी फूड, स्निग्ध पदार्थावर भर जास्त असतं. आणि काही मेजॉरिटी लोक ब्रेकफास्ट स्किप करून मग दिवसभर काही न खाता रात्री पोटभर खाऊन झोपतात. ते बेसिक एक लाईफस्टाईल झालेली आहे. तर स्मॉल फ्रिक्वेंट मील्स गरजेचं आहे. आणि जे पण जंक फूड आपल्याला अवॉइड करायचं आहे. दुसरं, एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. मेन झालेलं आहे की कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज शरीराला मिळत नाहीये. आणि सर्वात आता काय झालेलं आहे की लोक फिजिकल एक्सरसाइज किंवा जिम मध्ये जातात, पण त्यांना जो मानसिक ताण आहे तो कंट्रोल करत नाही. तो मानसिक ताण पण हृदयावर दुष्परिणाम करत असतो. आणि काही काही लोक जिम मध्ये जातात आणि मग सिगरेट ओढतात किंवा तंबाखू घेतात. त्याला पण काही अर्थ नाहीये. म्हणजे जास्त नुसतं फिजिकल लेवलला नाही, ऍट माइंड लेवल आणि द गुड हॅबिट्स, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट इन लाईफस्टाईल. नक्कीच. आपल्याला कार्यक्रमामध्ये फोन येतोय. रवींद्र लोंढे बोलतायत कल्याणहून. बोला, काय प्रश्न आहे तुमचा? नाही, आपला कदाचित संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवूयात, मात्र छोटासा एक ब्रेक घेतोय. पाहत रहा स्टार माझा. मेरी फिटनेस का सीक्रेट, प्रिया गोल्ड मरी लाइट बिस्किट, जो है 89.9% फैट फ्री. लाइट खाओ, लाइट रहो. साहब, जो रूपा फ्रंटलाइन पहनते हैं वही फ्रंट में रहते हैं ना. रूपा फ्रंटलाइन सबसे आगे. अब से हम भी रूपा फ्रंटलाइन ही पहनेंगे. हीरो ग्रुप ऑफ कंपनीज पेश करते हैं यूरोशूट.
हम लोग रिश्ते बनाते हैं। प्यार की आहट भी है और हिचकिचाहट भी, कुछ तो लोग कहेंगे। 3 अक्टूबर से सोमवार से शुक्रवार रात 8 बजे सिर्फ सोनी पर। स्वर्ग के भाग्यवान रत्नों को धारण कीजिए और कामयाबी की सीढ़ियां चढ़िए। स्वर्ग, जहाँ विश्वास ही परंपरा है। कुशल हेमांगी, सतीश भाऊ, संतोष किशोरी, मंगेश भार्गवी, कोण ठरणार कॉमेडीची जोडी नंबर 1 फू बाय फू महाअंतिम सोहळा आज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. Chevrolet Spark limited period offer is back. Now get your Spark at a special price of rupees 2.79 lakh and be a happy Vasi. लेट मी इंट्रोड्यूस मिस्टर विक्रांत देशमुख. मूर्ख, बेशिस्त, अत्यंत स्वावलंबी आणि कर्तृत्ववान. चारित्र्यच नव्हे, कपडे सुद्धा उजालाने धुतलेले, स्पॉटलेस. उजाला, प्राऊड टू बी असोसिएटेड विथ तिचा बाप त्याचा बाप. उजाला शुभ्रता, खरी शुभ्रता. प्रत्येक भारतीयामध्ये एक हिरो आहे. तुमची हिरो होंडा आता आहे हिरो मोटोकॉर्प. How about something in a brilliant Marquis cut? Very nice. हाँ, पर क्या ये ग्रेड डी है? इसके साथ कोई मैचिंग ब्रेसलेट है? Is this FLIF VVS1? FL means flawless. डायमंड खरीदना कोई एग्जाम थोड़ी है जिसके लिए इतनी पढ़ाई करनी पड़े. आपके पास इंटरनेशनल लैब सर्टिफिकेट है ना? Of course, ma'am. बस इतना प्रूफ काफी है. Only an internationally renowned certificate proves your diamond's true worth. हाँ, पर सर्टिफिकेट तो कोई भी ज्वेलर देता है ना? इंटरनल सर्टिफिकेट घर का. हाँ, शायद उस सर्टिफिकेट के साथ इसकी जरूरत पड़े. ले जाना साथ. रहा फिट मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला आजचा विषय आहे बायपास सर्जरीला पर्याय असू शकतो का. आणि आपल्याला ब्रेक नंतर आता पहिला फोन आलेला आहे. ऋषिकेश देशपांडे बोलतायत बारामतीहून. विचारा काय प्रश्न आहे. ऋषिकेश, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि मग प्रश्न विचारा. हा, बंद केलेला आहे. बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये माझ्या आईला अटॅक येऊन गेलेला आहे आणि त्यावेळेला तिला 3 ब्लॉकेजेस म्हणून सांगितले होते. पण आता प्रॉब्लेम असा की मध्यंतरी तिचे परत फोटो वगैरे काढले होते त्यावेळेला एकच ब्लॉक आहे म्हणून सांगितलेले. तर साधारणतः तिने आहारात किंवा तिचं जे काय आहे लाईफस्टाईल साधारणतः ती कशी असावी हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा असा आहे की तिच्या वडिलांना 60व्या वर्षी अटॅक येऊन गेला होता, तिला पण आता आलेला आहे. तर मी या बाबतीत काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? नक्कीच आपण तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊया. मात्र आपल्याकडे दुसरा सुद्धा फोन आहे. बाळ भांडवले बोलतायत ठाण्याहून. विचारा तुमचा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी बाळ भांडवले बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझे 1.5 वर्षापूर्वी बायपासची सर्जरी झालेली आहे आणि मी काय आहे की मला आजही त्याचा त्रास होतोय. आणि तो त्रास असा आहे की ते जे स्टिचचा जो पोर्शन आहे, स्टिचेस जिथे आहेत याच्यावरती झालेले, तर ते अजूनही मला त्रास देत आहेत. दुखतंय तिथे, पण ते का दुखतंय मला ह्याचं कारण मला समजू शकेल का? नक्कीच आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ. ऋषिकेशच्या प्रश्नाविषयी काय होतं? सर्वात पहिला जे ऋषिकेशने विचारले की आईला अटॅक आलेला आहे, तर सर्वात पहिला तुमचं आईला जे अटॅक नंतर बेसिक चाचण्या करून घेतलं आवश्यक आहेत की जे 2D एको टेस्टमध्ये की त्यांचे हार्टचं फंक्शन किती आहे. कारण की त्यांनी जे पण आता जे परिवर्तन आणायचं म्हणजे किती चालायचं, किती स्पीडनी चालायचं, ते हृदयाची कार्यक्षमतावर अवलंबून असतो. आता जसं त्यांना हृदयाच्या नसमध्ये अडथळे आहे, ब्लॉकेज आहे, त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी मिळतो. तर म्हणून त्याच्यासाठी पण आम्ही चाचण्या करतो की किती रक्तपुरवठा कमी मिळतोय आणि त्याप्रमाणे
औषध आणि पथ्याचं वगैरे आम्ही एक असेसमेंट करतो. तर डायटमध्ये पण ऍक्च्युली क्षमता बघूनच किती पाणी घ्यायला पाहिजे, किती मीठ घ्यायला पाहिजे किंवा किती फॅट्स घेतले पाहिजे ते सगळं. तर ते हे बरंचसं इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो एक हार्ट पेशंटसाठी. आणि दुसरं की तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह काय केलं पाहिजे, जसं तुमच्या आई वडिलांना जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर तुमच्यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप या प्रोग्राममध्ये आम्ही स्टार्टिंगला सांगितलं की लिपिड प्रोफाईल, शुगर, ते कार्डियक चेकअप असतं, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आता जे सेकंड आपण ज्यांनी विचारलेलं आहे ठाण्यावरून मिस्टर बाड यांनी, की जसं तुम्ही बघितलं की तुम्हाला सर्जरीमध्ये इथलं जे हाड कट केलं जातं आणि मग त्याला जे स्टिच केलं जातं, तर सर्जरीच्या क्रियामध्ये जेव्हा हे ओपन केलं जातं तर त्याच्यानंतर स्टिचिंगला बोनला साधारणपणे 6 महिने वगैरे पूर्ण वेळ असतो. तोपर्यंत थोडाफार पेशंटना त्रास होत असतो. पण जर तुम्हाला आता जसं सांगितल्याप्रमाणे 1-1.5 वर्ष झालेलं आहे, तर एकदा तुम्ही परत तुमच्या सर्जनकडे बघितलं पाहिजे की ते स्टिचेस आणि आतला तो भाग कसा आहे एक्सरे काढून त्याच्या सेटिंग कसं आहे, कारण की दॅट इज इम्पॉर्टंट. हे पोस्ट सर्जरीचं हे दिसतोय म्हणून. आणि सर्जरी झाल्यानंतर पण प्रतिबंधक उपाय खूपच गरजेचा आहे, कारण की सर्जरीमध्ये आपण ब्लॉकेज काढत नाही, दुसरा पाईपलाईन जोडतोय, तर त्याच्यानंतर जीवनशैलीमध्ये परिवर्तन पण गरजेचं आहे. नक्कीच. आपल्याला शशिकला फोनवरून आहेत, आता मुंबईवरून बोलतायत त्या. विचारा तुमचा काय प्रश्न आहे. मॅडम नमस्ते. नमस्ते. माझ्या मुलाचं वय 22 आहे आणि त्याला त्याचं बीपी 150, 100, 90 असं येते. आणि ते ग्लायसिराइड काय म्हणतात त्याला, काय झालं नाही तुमचं बोलणं, ट्रायग्लिसराइड. ट्रायग्लिसराइड ते 177 आहे. आणि दुसरं ते 5 आहे, काय म्हणतात माझ्या लक्षात येत नाहीये. अच्छा, पण शशिकला ते ब्लड प्रेशर कशामुळे यंग वयामध्ये वाढलं, त्याच्या काही चाचण्या केल्या आहे का, किडनीच्या टेस्ट किंवा दुसरं इतर? ते ट्रायग्लिसराइड. ते लिपिड प्रोफाईल झालं. आणखीन कुठली टेस्ट केली आहे का? आणखी ते शुगरची केलेली आहे. अच्छा, शुगर नॉर्मल आहेत का? नॉर्मल. आणि एक युरिनची टेस्ट केलेली आहे. अच्छा, ठीक आहे. जसं शशिकलांनी सांगितलं तसं आज तरुण लोकांमध्ये पण ब्लड प्रेशरचं प्रमाण फारच वाढलेलं आहे, कारण की दगदगीच्या जीवनामध्ये आणि स्ट्रेस, कमी डेडलाईन्स मीट करायचे आणि जंक फूड, कारण की कुठलंही आपण हे जे सगळं प्रिझर्वेटिव्ह वाले फूड खातो किंवा फास्ट फूड खातो, बाहेरच्या फूड खातो, एस्पेशली जे चायनीज वगैरे, त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट फार असतो. तर हे हाय सॉल्ट कंटेंटमुळे पण प्रेशर वाढत असतं. तर तरुण वयामध्ये ब्लड प्रेशर वाढणं हे याचं अनालिसिस गरजेचं आहे की ते लाईफस्टाईल रिलेटेड आहे किंवा दुसरं कारण असतो, किंवा कधी कधी किडनीची जी आर्टरी असते त्याच्यामध्ये स्टेनोसिस असतो किंवा हॉर्मोनल इश्यूज असतात, तर ते सेकंडरी कॉजेस ऑफ ब्लड प्रेशर असतात. तर अशा शशिकला तुम्ही तज्ञ डॉक्टरकडे जाऊन हे अनालिसिस केलं पाहिजे की हे ब्लड प्रेशर लाईफस्टाईल रिलेटेड आहे. जर लाईफस्टाईल रिलेटेड पूर्ण डाएटमध्ये लो सोडियम हाय पोटॅशियम म्हणजे जास्त फळं, पालेभाजी ते जास्त घेतले पाहिजे. एक्सरसाइज पण महत्वाची आहे आणि कामाची झोप आवश्यक आहे. हल्ली तरुण लोक योग्य वेळी झोपत नाही आणि खूप कमी झोपतात. तर हे सगळं परिवर्तन खूपच महत्वाचे आहे आणि आपण त्याच्यामध्ये कंट्रोल आणू शकतो. नक्कीच. आपल्याला फोन येतोय. घनश्याम काळे बोलतायत सोलापूरहून. विचारा आपला काय प्रश्न आहे. हॅलो. हा बोला. हॅलो सर, मॅडम. हा बोला. हा बोला मिस्टर काळे, ऐकायला येतं. हा बोला. तुम्ही मगा थोड्या वेळापूर्वी ते 35 दिवसाच्या ट्रीटमेंट बद्दल सांगितलं, रोज 1 तास जाऊन. हो, पण मला त्याचे डिटेल्स नीट नाही कळू शकल्या. हो मिस्टर जरा त्याचे डिटेल्स जाणून घ्यायच्या होत्या. ऍक्च्युअली मॅडम जरा लाईफस्टाईल कशी असावी याबद्दल पण थोडं सांगितलं तर बरं होईल. हो. मिस्टर काळे, हे जे ट्रीटमेंट आहे ते 35 दिवसाची ज्याला आपण म्हणतो, त्याला या ट्रीटमेंटमध्ये ज्यांना बायपास सर्जरी सांगितली जाते आणि मग ते एवढी अर्जंट नसते, म्हणजे त्यांना मेडिसिननी बरं होत असेल तशा केसेस आम्ही देतो. दुसरं की ऑलरेडी ज्यांची बायपास किंवा अँजिओप्लास्टी झालेली असते आणि दुसरी सांगितली जाते, किंवा असे पण रुग्ण असतात की ज्यांचं हार्ट फेल झालेलं असतो किंवा ते बायपास किंवा अँजिओप्लास्टीचे लायकही नसतात. तर अशा सगळ्या रुग्णांमध्ये
ही ट्रीटमेंट लागू पडते ज्याला ECP म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ही 35 दिवसाचा जो कोर्स असतो त्याच्यामध्ये 1 तास अशा एक बेड असतो त्याच्यावर झोपायचं असतं. जसं तुम्ही बीपीचं कफ बघितलं असेल तसे कफ्स असतात, पायाला ते बांधले जातात आणि त्याचे तुमच्या ECG बरोबर सिंक्रोनाइज केलं जातं आणि जे तुमचं ब्लड फ्लो हार्टच्या पलीकडे घेतलं जातं. त्याच्यामुळे जे तुमच्या हृदयाच्या छोट्या नस असतात ते सगळं पूर्णपणे विकसित होतात आणि हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. तर ही बेसिकली हा ट्रीटमेंटचं मुख्य आहे. आमची वेबसाईट पण आहे IPC-India, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. आणि जीवनशैलीमध्ये जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुमचा जो आहारबद्दल आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. दुसरं की व्यायाम खूप गरजेचा आहे. डेली वॉकिंग फॉर हाफ एन अवर खूप गरजेचं आहे आणि योगा आणि प्राणायाम पण खूपच उपयोगी पडतात. त्यांनी पण हार्टला ऑक्सिजनेशन मसल्सला वाढतं. नक्कीच, म्हणजे सर्जरी झाल्यानंतर सुद्धा जे काही काळजी घेणं आवश्यक आहे, एक साधारण वर्ष 1.5 वर्ष ते खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वयाच्या 30 नंतर साधारणतः रेग्युलर चेकअप जे आहे ते सुद्धा गरजेचं आहे. डॉक्टर, धन्यवाद तुम्ही इकडे येऊन आम्हाला एवढ्या सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तर आजच्या रहा फिट या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा स्टार माझा. वल्लाला सकाळी सकाळचा स्प्रे करा, रात्री रात्रीचा स्प्रे करा. 3 दिवसात केसाचं गळणं थांबवा. 7 दिवसात तुमचे केस वाढवा. काळे दाट केस फक्त 2 महिन्यात. स्प्रे वलाला, केसांचं गळणं बंद. स्प्रे वलाला, काळ्या आणि दाट केसासाठी अमेरिका हेअर केअरने लावलेला जगातला सर्वात पहिला नवीन शोध. जीवनातील सगळ्यात चांगलं शक्तिशाली हेअर केअर प्रोडक्ट हे तुमच्या डोक्यावरील केसाच्या मुळापर्यंत पोहोचतं. एक साधारण स्प्रे केवळ 0.5 मिलीमीटर खोलीपर्यंत पोहोचतो, परंतु वलाला 3 मिलीमीटर खोलीपर्यंत पोहोचतो. सकाळी सकाळचा स्प्रे केल्यानं नैसर्गिक नवीन केस उगवतील. रात्री रात्रीचा स्प्रे केल्यानं तुमचे केस लांब व दाट होतील. केसाच्या बंद मुळांना उघडतं. नवीन तत्वांपासून बनवलेला फॉर्म्युला ज्यात केसाच्या पोषणासाठी व्हिटॅमिन आणि नैसर्गिक काळं मेलॅनिन काळ्या केसासाठी, जे केसांच्या मुळात 3 मिलीमीटर पर्यंत जातं. एका मुळापासून 4 केस उगवतात, 2 मुळांपासून 8 केस उगवतात. वलाला स्प्रे कुठल्याही प्रकारच्या केसाची देखभाल करतो. 3 दिवसात केसाचं गळणं बंद. 7 दिवसात तुमचे केस वाढवा. काळे व दाट केस फक्त 2 महिन्यात. तर मग त्वरा करा, आताच ऑर्डर करा. वलाला स्प्रेच्या मागे एका जादुई गोष्टीचं रहस्य लपलेलं आहे. वर्षभरापूर्वी आम्ही वलालाच्या नमुन्याचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी करत होतो, विशेष करून निर्जीव त्वचेला शरीरावरून काढण्यासाठी. पण जेव्हा आम्ही माणसाच्या त्वचेवर उपचार केला तेव्हा अचानक बरेच केस उगवले त्वचेवर. तेव्हा आम्हाला कळलं की हे केस वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. वलाला हे तुमच्या केसातून तेलाचा चिकटपणा काढून टाकतं, केसांची देखभाल करतं आणि केसात ओलसरपणा आणतं. ज्या लोकांचे केस गळतात याच्या वापराने त्यांचे केस काळे व दाट होतात.